ಕನ್ನಡಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಕನ್ನಡಿಗೆ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ. फॉलो करा, सबस्क्राईब ಮಾಡಿ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला डीजी केसर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर येत आहे. या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 ची नोटिफिकेशन येणार आहे. येणाऱ्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्राची सेट एक्झाम होईल असे एक अंदाज आहे. तर येणाऱ्या महाराष्ट्र सेट साठी आपण आत्तापासूनच आपण तयारीला लागू आणि येणाऱ्या सेट एक्झाम मध्ये भरभरून यश तुम्हाला मिळालाच पाहिजे ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करून आज एक विशेष व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. महाराष्ट्र गोवा या दोन्ही राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत सेट विभागाकडून 2025 च्या सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला. त्याच्यानंतर खूप दिवसांनी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या माहिती घेऊन तुमच्या समोर मांडायला मला खूप उशिरा लागला. तरी सुद्धा आज दिवसभरात प्रत्येक विद्यार्थ्यांचा माहिती संग्रह करून या दादांनी या ताईंनी केलेले अफाट कष्ट, या दादांनी आणि ताईंनी घेतलेली सहनशीलता, या दादा आणि ताईंनी केलेली पराक्रम यांच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळाला पाहिजे. आणि हे ऑलरेडी दीप उजळत आहे. या दीपापासून तुमच्या जीवनाला दीप लावण्यासाठी दिया म्हणजे आपण लॅम्प म्हणतो ना, दिया लॅम्प हे आता ऑलरेडी हे दिया लागलेले आहे. या दियांचा दिवा तुम्हाला लावण्यासाठी मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. ऑलरेडी मी दिवा लावून भरभरूट तुमच्या समोर उभे आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात जाऊन पेपर लिहून तिथला अभ्यासक्रम, तिथला क्वेश्चन पेपर अनालिसिस करून, तिथला नोट्स काढून अफाट मेहनत घेऊन मी वेगवेगळ्या राज्यात गरज नसताना सुद्धा मी वेगवेगळ्या राज्यात जाऊन परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन मला मिळालेला अनुभव, मला मिळालेलं कौशल्य, मला मिळालेलं टेक्निक माझ्यासोबत न ठेवता सर्व आदरणीय विद्यार्थी भाऊ बहीण यांना सांगण्यासाठी मी YouTube मार्फत व्हिडिओ सुरू केलो. आणि अनेक विद्यार्थी माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून माझा मराठी चांगला नाही हे तुम्हाला माहित आहे, तरी सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ पाहत राहिलं, तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, तरी सुद्धा तुम्ही मला भरभरून प्रेम दिला, तरी सुद्धा तुम्ही मला खूप प्रोत्साहन दिला की धानाय्या सर तुम्ही व्हिडिओ करत राहा, धानाय्या सर तुमचा माहिती सांगत जावा, धानाय्या सर तुमचा अनुभव सांगत जावा, धानाय्या सर तुम्ही केलेले कष्ट आम्हाला सांगत जावा, धानाय्या सर तुमचा टेक्निक आम्हाला सांगत जावा, धानाय्या सर तुमचा प्लॅनिंग आम्हाला सांगत जावा, धानाय्या सर तुम्ही आम्हाला प्रेरणा देत राहा असं तुम्ही सांगितल्यामुळं जेव्हा मी हे करत राहिलो, गेल्या महाराष्ट्राच्या सेट एक्झाम मध्ये 26 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे. या 26 विद्यार्थ्यांमध्ये 10 विद्यार्थी जे माझा विषयांचा विद्यार्थी आहेत, माझा विषय इंग्रजी आहे, 10 विद्यार्थी इंग्रजीमधून सेट परीक्षा पास झाले आणि राहिलेले बाकीचे विद्यार्थी मराठी विषयातून, एज्युकेशन विषयातून, कॉमर्स विषयातून, केमिकल सायन्स विषयातून, पॉलिटिकल विषयामधून, इकॉनॉमिक्स मधून, जिओग्राफी मधून असे इतर विषयात विद्यार्थी सुद्धा
पेपर 1चा मदत घेऊन आणि पेपर 2 साठी माझ्याकडे असलेले काही महत्वाची जे झेरॉक्स बंच आहे ते वापर करून, त्याचा अभ्यास करून, त्याचा अनालिसिस करून रिझल्ट काढलेला आहे. या सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि परीक्षा पास झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक उत्साह, त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. या 26 लोकांमध्ये प्रत्येकाने संघर्ष केलेले आहेत, प्रत्येकाने धडपड केलेले आहेत, प्रत्येकाने प्रयत्न केलेले आहेत. या सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांचं तुम्हाला ओळख करून देण्यासाठी हा मी व्हिडिओ तयार. पहिला आहे आपला अक्कलकोटचा प्रोफेसर शशिकांत कट्टप्पा कोळी. शशिकांत कट्टप्पा कोळी इथं अक्कलकोट शहरापासून एक छोटासा खेडेगाव आहे हंजगी म्हणून. हंजगी, या हंजगी गावात राहणारा हा मुलगा, दररोज शेतात काम करणारा हा मुलगा, रेग्युलर कॉलेजला न जाता, कारण आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळं तो शेतात जाऊन काम करत राहिलं. आणि शेतात त्यांनी सांगितलं, धानय्या सर, मी दररोज तुमचा व्हिडिओ पाहत राहिलो, दररोज तुम्ही केलेले कन्नड व्हिडिओ मी पाहिलो. कारण इथं अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या बहुसंख्यात विद्यार्थी मित्रांना कन्नड भाषा समजतात, लिहायला वाचायला येत नाही परंतु कन्नड भाषा समजतात. त्यामुळे त्यांनी कन्नड मधलं माझं लेक्चर ऐकलं, मराठी मधील व्हिडिओ त्यांनी पाहिलं आणि ऐकत तो शेतात काम करत करत माझा व्हिडिओ ऐकला. त्यांनी सांगितलेलं, धानय्या सर, सगळं तुमचं मला प्रेरणा मिळाले, अनुभव मिळाले, ज्ञान मिळाले. आज मी हिंदी विषयातून मी सेट पास झालो. मला खूप प्रचंड आत्मविश्वास आता वाढलेला आहे. हंजगी गावात माझं मिरवणूक काढलं, हंजगी गावातील लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं. थँक्यू सर म्हणून हा विद्यार्थी मला पहाटे पहाटे भेटला होता. सर घरी येणार आहे म्हणून तो सांगितलं. मला वेळ मिळाला म्हणून अजून त्याचा आणि माझा एकदाच भेट झालेले आहेत. चला शशिकांत, तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. आणि शशिकांतने मला एक मेसेज सुद्धा तो पाठवला. शशिकांतने पाठवलेला हा मेसेज आता प्रत्येकांचं सांगत राहत नाही, कारण वेळ खूप कमी असल्यामुळं मी प्रत्येकांचं सांगत नाही. फक्त तुम्हाला तो काय म्हणाला बघा. आमचं हा तुमच्या अथक मोटिवेशनमुळे आज मी महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पहिल्याच प्रयत्नात पास झालो. तुमच्यामुळे सलग अभ्यास करू शकलो. युट्यूबचे तुमचे आणि इतरांचे लेक्चर बघून सेल्फ स्टडी करून फर्स्ट अटेम्प्टला लास्ट अटेम्प्ट करू शकलो. तुमचा मनपूर्वक आभारी आहे. यापुढे तुमचे मार्गदर्शन लाभेल अशी आशा करतो. तुमचाच विद्यार्थी शशिकांत कट्टप्पा कोळी, मुक्काम पोस्ट हंजगी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आणि त्याला पहिला पेपरला मिळाले 66 गुण आणि पेपर 2 हिंदी विषयाला 122 गुण मिळालेले. आपल्या शशिकांत, थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. आणि दुसरा विद्यार्थी आहे विनायक कलशेट्टी. ओके, हा विद्यार्थी आमच्या शाळेतील विद्यार्थी आहे. आपलं मंगरुळ हायस्कूलमध्ये शिकलेला हा मुलगा, हा विनायक आणि त्याचा बहीण आमच्या शाळेत शिकलेले. त्याच्या बहिणी तर 10वीला प्रथम क्रमांक मिळाले. अतिशय कष्टात. त्यांचं मूळ गाव इथं उमरगा तालुका आहे. उमरगा तालुक्यातील नंदगाव म्हणून गाव. तो गाव सोडून इथं अक्कलकोट राहिला आला. म्हणजे त्यांच्या आजी सोबत ते आले. आजी इथं राहिले अक्कलकोटमध्ये. 4 घरात भांडी धुवा करून ह्या नातूला, म्हणजे ह्या विनायकला आणि त्याच्या बहिणीला त्या आजीने शिकवले. आजी आणि आमचं घरचं संबंध, कारण आमचे शांतलक्ष्मीचा जन्म झाल्यानंतर आणि आमचा समर्थ जन्म झाल्यावेळी ते आमच्या घरासमोर राहत होते आणि त्यांना आंघोळ पाणी घालण्याची कामं ते आजी केलेले आहेत. असे म्हणजे कष्टामध्ये वाढवलेले हे विनायक केमिस्ट्री विषयातून तो महाराष्ट्राच्या सेट परीक्षा पास झाला आणि आता सध्या सोलापूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतो. आणि काल झालेल्या कर्नाटकच्या सेट एक्झाम मध्ये तो परीक्षा पास झाला. विनायक हर्टी, कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यानंतर प्रीती केशेट्टी म्हणून एक मॅडम आहेत, ताई, इथं सोलापूरमध्ये सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ती काम करते. ताई, गणित आहे त्यांचा विषय आणि गणित विषयामधून ह्या ताईंनी सेट परीक्षा पास झालेल्या आहेत, सोलापूरच्या आहेत. खूप
हुशार ताई आहे. त्याच्यानंतर प्रोफेसर सीमा बेळूर हे ताई सोलापूरचे आहेत आणि त्यांचा विषय आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. या विषयामधून ती ताईंनी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे. ताई कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यानंतर आहे आपलं महेश कुमार बदने सर, प्रोफेसर महेश कुमार बदने सर, ह्यांचा विषय आहे एज्युकेशन. हे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आहे. ह्या गुरूंचं वय आहे 55 वर्ष. 55 वर्ष म्हणजे खूप, म्हणजे सिनियर माणूस. ते सध्या प्रोफेसर म्हणून काम करतोय. पर्यावरण प्रेमी हा माणूस, म्हणजे मी देव माणूसच असं म्हणतो. म्हणजे वयाच्या 55 वर्षी गरज नसताना सेट परीक्षा दिलेला हा गुरु ऑलरेडी सेटल्ड आहेत, नोकरी आहे, पर्यावरण प्रेमी आहे. वयाच्या 55 वर्षामध्ये तो म्हणाला, धानय्या सर मी तुमचा बातमी पाहिलो आणि तुमचा एबीपी मधला बातमी पाहिल्यानंतर मग या धानय्या सरांनी देशातील वेगवेगळ्या राज्यात जाऊन जर सेट परीक्षा देत असेल तर मी ऑलरेडी सेटल आहे, मी एकदा पेपर देऊन बघूया म्हणून या गुरुने 55 वर्षामध्ये वयाच्या 55 वर्षी सेट परीक्षा दिलेत आणि एज्युकेशन विषयामधून पास झालेले हे गुरु आपलं आदरणीय महेश कुमार बदने सर. त्याच्यानंतर सर तुम्ही आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आहात, तुम्हाला इथूनच वंदन करतो गुरु. त्याच्यानंतर आपलं प्रोफेसर इलाई इनामदार सर, हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी मधून हा मुस्लिम समाजातील तरुण विद्यार्थी. हा तरुण आहे ना, एवढं अफाट कष्ट करणारा मुलगा आहे. ह्या इलाईने लग्न झालेले आहेत, वडिलांचा मृत्यू झाला, घर सांभाळण्यासाठी तो कॉलेजला न जाता मेकॅनिकचा काम तो शिकून, कारण त्याचा वडील मेकॅनिक, वडिलाकडून तो मेकॅनिक म्हणजे टू व्हीलर मेकॅनिकचा कौशल्य शिकून, वडिलांच्या मार्गदर्शनाने तो कौशल्य शिकून तो मेकॅनिक म्हणून तो काम करतोय. आणि मेकॅनिकचा काम करत 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 ध्येय मात्र खूप उच्च ठेवलेला हा माणूस. लो एम इज क्राईम म्हणतात. हे बघा, टू व्हीलरचं काम करणारा हा मेकॅनिक दादा महाराष्ट्राचा सेट एक्झाम तोही इंग्रजी विषयातून पास होतो, तर ह्याच्यापेक्षा मोठा प्रेरणा तुम्हाला कुठंही भेटणार नाही, होत नाही. जर तुम्ही म्हणत असेल मला कष्ट आहे, माझ्याकडे होत नाही, आम्ही खूप गरीबी आहो, आमच्या कष्टाला पर्याय नाही, आमच्याकडे काहीच मार्ग नाही, आम्हाला खूप त्रास आहे म्हणून जर तुम्ही रडत बसाल तर या दादाकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. या दादाने कधीही रडलं नाही, या दादाने कधीही हार मानला नाही, या दादाने माझ्याकडे होत नाही म्हणाला नाही. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही तो काम करत करत, तेही मेकॅनिकच्या कामावर, मेकॅनिकच्या काम करणारा हा इलाई आज महाराष्ट्राचा सेट एक्झाम इंग्रजीमधून पास झाला. गेल्या वर्षी जेव्हा माझा आणि त्या दादांचा ओळख झाला होता त्यावेळी आंध्राची सेटचा जाहिरात आला होता. मी म्हणालो दादा तू भर आंध्राची सेट एक्झाम, आणि तो आंध्राचा सेट एक्झाम दिला आणि आंध्राच्या सेट एक्झाम मध्ये तोही इंग्रजी विषयातून पास झाला. तिथं मिळालेलं कॉन्फिडन्स, महाराष्ट्राचा सेट दिला, इथंही पास झाला. आणि काल छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूरमध्ये जाऊन PhDचं ऍडमिशन घेतलेला हा माणूस आहे ना. त्यांच्याकडे प्रेरणा आहे ना, त्याच्याकडे जिद्द. म्हणून या दादाकडनं तुम्ही प्रेरणा घेतलाच पाहिजे. आणि तुमचा कथा सांगण्यासाठी तुम्ही मला एक संधी द्या, भरभरून तुम्ही अभ्यास करा आणि येणारा सेट एक्झाम मध्ये, येणारा नेट एक्झाम मध्ये तुम्ही पास व्हा. ह्या दादांनी नेट एक्झाम सुद्धा PhD क्वालिफाईड झालेले हा इनामदार सर. त्याच्यानंतर रणजित जगदीश बालेराव हे सर आपला सोलापूर जिल्हा बार्शीचे आहेत. इंग्रजी विषयातून महाराष्ट्राचा सेट पास झाला. हे त्यांचा चौथा अटेम्प्ट ह्या दादांनी परीक्षा पास केला, नेट आणि महाराष्ट्राचा सेट. त्याच्यानंतर आपलं प्रोफेसर सूर्यकांत वसंत क्षीरसागर सर हे विटावरून अक्कलकोटला आले होते, अक्कलकोटला येऊन भेटले होते आणि त्यांचा विषय एज्युकेशन. सर मला करायचं हो, मला करायचं म्हणून तो हा आता पूर्ण केला त्याचं स्वप्न. ह्या सूर्यकांत दादांचा विषय आहे एज्युकेशन. आणि हा तर खूप लहान मुलगा सूरज, एवढा लहान मुलगा, जस्ट आता एम ए पासआउट असलेला हा मुलगा सूरज एवढा हुशार आहेत, अतिशय ब्रिलियंट मुलगा. सूरजला मी एवढं मानतो, मला खूप विद्यार्थी भेटलेले, परंतु अतिशय चपळ असलेलं, अतिशय चाणाक्ष असलेलं, अतिशय हुशार असलेलं, अतिशय बुद्धिवान असलेला, अतिशय क्रिटिकल थिंकिंग करणारा, क्रिएटिव्ह थिंकिंग करणारा, इन्साइटफुल थॉट असणारा हा मुलगा कोण? सूरज.
आणि जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ करत राहिलो ना, तो म्हणाला, सर तुम्ही कधी बोर्डवर लिहिताय? कन्नड लिहिताय, मराठी लिहिताय, इंग्लिश लिहिताय, कन्नड व्हिडिओ करताय, मराठी व्हिडिओ करताय आणि इंग्लिश करताय आणि शाळेमधून काम करताय, घरातून काम करताय, लग्न झाले, 2 मुलं आहे, हे सगळं करून कधी शक्य आहे सर तुम्हाला? जर मी बॅचलर आहे मग मला काय कष्ट करायचं होत नाही? मी करणारच सर. आणि कितीतरी मी बोलत असताना माझ्या पुस्तक मधलं काही चुका त्यांनी सांगून, सर इथे आपल्याला हे पाहिजे, सर आता इथे हे करू, असं मलाच मार्गदर्शन हा सूरज. आज जेव्हा तुमचा मेसेज आला मला पुस्तक घेण्यासाठी, तो माझा पूर्ण इंग्रजीचा सेट घेतलेला हा मुलगा, त्यांच्या मेसेजवरून मी सांगितलं, सूरज तुम्ही परीक्षा पास होणार म्हणून. त्या मुलगा पास झाला. आता असिस्टंट प्रोफेसर म्हणून CHB वर काम सुद्धा ह्या सूरजला मिळाले. त्याच्यानंतर सुनीता विश्वनाथ फुले ह्या ताई टीचर आहे. ते मराठी विषयामधून ती ताई सेट परीक्षा पास झालेल्या आहे. अतिशय नम्र आणि सुसंस्कृत असलेल्या ताई तुम्हालाही खूप अभिनंदन. अब्बा, आपलं हे 11वा नंबर असलेले प्रोफेसर पद्न्या अनुराधा ताई हे पुण्यामध्ये राहतात. पुण्यामध्ये राहणारे ताई, यांचा विषय इंग्रजी. ह्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये अतिशय श्रीमंत असलेली हा ताई, प्रचंड श्रीमंत असलेलं ताई, ती म्हणाले, सर पैसा पडून राहिला हो, आम्ही खूप उच्च दर्जाची माणसं आहोत, आम्ही खूप स्टँडर्ड लिव्हिंग, आमचं लाईफ स्टँडर्ड एवढं स्टँडर्ड आहे, सगळं व्यवस्थित आहे माझ्या घरी, एव्हरीवन इज सपोर्टिंग मी, एव्हरीवन इज, म्हणजे वेल्थ आहे आमच्याकडे, म्हणजे वेल्थ आहे, संपत्ती आहे. परंतु काही प्रॉब्लेममुळं त्या ताईने मध्यंतरी डिप्रेशन मध्ये गेले. बघा, फक्त पैशामुळे आपल्याला समाधान भेटतो, पैशामुळे आपल्याला नाव कमवता येतो असं आपण म्हणत राहतो. परंतु अनुराधा ताई म्हणाला, नाही सर, मी असं डिप्रेशन मध्ये गेलो होतो, मी श्रीमंत घरात असलेली मुलगी, परंतु डिप्रेशन मध्ये असं गेलो होतो, त्या डिप्रेशन मधून मला बाहेर येता येत नव्हते. जेव्हा तुमचा ABP माझा मधला तो व्हिडिओ 30 मिनिटांचा तुमचा मुलाखत आदरणीय राहुल कुलकर्णी साहेबांनी घेतलेला तो व्हिडिओ मी पाहिलो आणि त्या व्हिडिओ बघितल्यानंतरच मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलो आणि तुमचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तुमचा पूर्ण मी व्हिडिओ पाहत राहिलो. पूर्ण माझ्या डिप्रेशनच्या पिरियडमध्ये केवळ 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 तुमचा व्हिडिओमुळे मला आत्मविश्वास मिळाला. फक्त आत्मविश्वास नाही, प्रचंड आत्मविश्वास मिळाले. मीही करू शकते, मीही लाईफ मध्ये स्टँड होऊ शकते असं म्हणणार हे ताई. अतिशय स्टँडर्ड इंग्लिश त्यांचा, असं कॉमन इंग्लिश नाही, हाय लेवल इंग्लिश, हाय लेवल फॅमिली मधला ह्या ताईनी इंग्रजीमधून पास झालेले. आणि त्या ताईनी पास झाल्यानंतर मला एक 15 ओळीमध्ये लिहिलेले एक मेसेज पाठवले, कृपया तुमच्या समोर तो विषय मी मांडतो, कारण त्या लँग्वेज पासून, त्या लँग्वेज मध्ये सांगितलेले मेसेज तुम्हाला कळायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. त्या ताईने काय म्हणाले बघा, तिचं नाव प्रज्ञा आहे, आता प्रज्ञा ताई, ती काय म्हणाले बघा, कन्सिडर युअरसेल्फ हर्टिली थँक्ड. आय एम सेइंग इट नॉट जस्ट बिकॉज I finally qualified MHSET exam with the help of your video lectures and books for paper 1, but real reason behind motivation is your dedication and fond of passing exams and still being humble and helping nature. It made me pull back to activate my student mode. Your students are lucky being mentored by you. Earlier, it was easier for me to grasp any level of complexity concept. I was a school, college, university topper. More than 10 years I taught engineering mathematics in engineering colleges. Engineering college मध्ये engineering students ना शिकवलेली ताई. But it is difficult to accept failure. That too belonging to well highly educated family background and cousins where expectations were so high. That anxiety level hits different. But God is started playing more challenging games with me. I hate that, but now I love it. It gives opportunity to
prove yourself again. Nowadays, real challenge for me to remember whatever I learn. Few years back, I diagnosed with white matter disease related to brain. या ताईंनी कॉलेजमध्ये टॉपर असलेले, हायली एज्युकेटेड फॅमिलीमध्ये बिलॉंगिंग करणाऱ्या ताई, अचानक त्या ताईचा ब्रेनचा प्रॉब्लेम झाला. ट्राईड मेडिसिन्स, योगा, मेडिटेशन्स, बट नथिंग हेल्पड. योगा केलं, मेडिसिन्स घेतलो, काही उपयोग झाला नाही. आफ्टर ऍक्सेप्टिंग इट, प्रॉब्लेम गेट मल्टिप्लाइड. प्रॉब्लेम्स आहे म्हटल्यानंतर खूप मला प्रॉब्लेम वाढतच राहिले. ड्यू टू विच आय अंडरस्टँड एव्हरीथिंग बट आय अनेबल टू रिमेंबर थिंग्स आय लर्नड मोर दॅन 2 days. मी काय वाचन करतो ते लक्षातच राहत नव्हतं. रिडक्शन इन स्क्रीन टाइम, म्हणजे मोबाईल बघायचं नाही, तो स्क्रीन टाइम कमी केलो. फोर्स मी नॉट टू वॉच मोर लेक्चर्स. व्हिडिओ बघू नका, युट्यूब बघू नका असं डॉक्टरने सांगितले. मेडिसिन्स, साईड इफेक्ट्स अँड मेनली हायडिंग ऑल दीज थिंग्स फ्रॉम सोसायटीज डिफरंट चॅलेंज. आय फेल्ट लाईक ड्रीम फॉलन. व्हिडिओ बघू नका, मोबाईल बघू नका असा प्रॉब्लेम झाला तरी मी तुमचा व्हिडिओ बघत राहिलो. धानाय सर, ताई ग्रेट ताई. बट आय मेन्शन्ड अबाउट रॅन्डमली केम टू युअर व्हिडिओ ऑन यूट्यूब. आय नो अबाउट यू. आफ्टर दॅट इट्स लाईक अ ब्रोकन ड्रीम इज नॉट द एंड. तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर परत मला एंड, आपलं ड्रीम्स एंड होत नाही, बट अ टर्निंग पॉइंट इन द पाथ. आय टर्न इट विथ अ लॉट ऑफ हार्ड वर्क विथ युअर सपोर्ट अँड ब्लेसिंग्स ऑफ माय वेल विशर्स. Irrespective of qualifying or eligible in set, I started enjoying study. That is the best thing happened. Lastly, time management for paper 1 told by you was accurately a game changer to win it a rate race. For the first time, I read passages in set exam and solved neatly. I vow you big time. Lots of love and best wishes for you from Pradnya. Pradnya ताई, थँक्यू ताई. बघितलं ना ताईंचा स्ट्रॉंग एरिया. चला, आता ह्या ताईने त्यांचा अजून एक कझिनिंग, त्याच्या सिस्टरला प्रियंका ताईला माझं पुस्तक घेण्यासाठी सांगितलेत. त्यांचं प्रियंकाचा ताईचा विषय इंग्रजी आहे, त्याने परवा सेट घेतलेले आहेत. बघूया ह्या ताईचं नेक्स्ट टाइम स्टोरी सांगू आपण. त्याच्यानंतर आपण बघूया कोण आहे आपलं ज्योती शिवाजी ठाकरे. ह्या ताई ही अतिशय सुसंस्कारात असलेलं ताई, ज्योती ताई. या ताईने शिक्षण म्हणजे एज्युकेशन विषयामधून सेट पास आहे. परवा नेट सुद्धा ती ताई पास झालेले आहेत, PhD. सोनाली भगत ताई, ह्या ताईंचा विषय आहे इंग्लिश. ह्या ताई, हे ताई का ಏನಾಗ್ಯದ मट ಕಾಣಿಸ್ತು ना. सोनाली भगत ताई ಹಿಂಗ ಹೆಂಗ ಈಗ ಅದ ಏನು ಇದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಒತ್ತಿ ಬೇಡ್ರಮ್ಮ, ನೀವು ಒತ್ತಲಗತ್ರಿ ಏನೇನು ನೋಡಿ. ಈಗ ನೀ ಬರಂಗ್ ಬರ್ತದೆ, ಹೋಗು ನೋಡಮ್ಮ. ಏನು ಇದು ಹಡದಪ್ಪ. ಈಗ ಹೋಗು, ನೀವು ಹೋಗಿ ನೋಡಮ್ಮ ಸ್ವಲ್ಪ. ಯಾಕಾಗತ್ತ ಏನಾರ ಆಗ್ಯದ. ಸರಿ, ಕಾಣಿಸ್ತದ ನಿಂದ್ರು ಯಾ ಮೋಡದಾಗರಿ ಹಾಕಿದ್ದೇನೆ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬ್ಲರ್ ಇಫೆಕ್ಟ್ ಅಂತ. ಬ್ಲರ್ ಯಾಕೆ ಅಲ್ಲಗತ್ತದ? ಭಾಳ ಶಾಣೆ ಇದ್ರಿ, ಏನಾರ ಮಾಡಿರ್ತೀರಿ. ಬಂದ್ ಮಾಡ್ತೀರ? ಇಲ್ಲಿ ಬಾ ನೋಡಮ್ಮ, ಇಲ್ಲಿ ಬಾ. ಪಕ್ಕ ನಾನು ನೋಡು, ಕಾಣಿಸ್ತದೇನು? ಬ್ಲರ್ ಆಗ್ತದೇನು ಕ್ಲಿಯರ್ ಕಾಣಿಸ್ತದ? ಮೊಬೈಲ್ ನೋಡೋದು ಬಂದ್ ಮಾಡು. ಬ್ಲರ್ ಆಗ್ತದೇನು ಕ್ಲಿಯರ್ ಕಾಣಿಸ್ತದ ನೋಡು? ಕ್ಲಿಯರ್ ಕ್ಲಿಯರ್ ಬ್ಲರ್ ಆಗಲ್ಲ. ಒಂದ್ 2 ಮಿನಿಟ್ ನಿಂದ್ರು ನೋಡಮ್ಮ. ಇಲ್ಲ ಇರ್ಲಿ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता थोडं प्रॉब्लेम झाला होता व्हिडिओमध्ये, ब्लर येत आहे असं शांत लक्ष्मीने सांगितले. परत आम्ही
बसून त्याच्यामध्ये थोडं सुधारणा केलेल्या आहेत. आतापर्यंत मी कोणाकोणाचं अतिशय सर्व विद्यार्थी मित्रांचं मी कथा तुमच्या समोर सांगितलो. प्रोफेसर शशिकांत कट्टप्पा कोळी हे आपल्या अक्कलकोटचे आहे, हिंदी विषयामधून पास झालेले आहे, शेतकरीचा मुलगा आहे. विनायक कलशेट्टी हा अक्कलकोटचा आहे, त्यांचा विषय केमिकल सायन्स आहे. अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी महाराष्ट्राचा सेट त्याबरोबर कर्नाटकचा सेट पास झालेले आहेत. त्यांच्या आजीने त्या मुलांना शिक्षण दिलेत. प्रीती केशेटेताई हे सोलापूरमध्ये सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गणित विषय शिकवतात. अतिशय हुशार ताई आहे. प्रोफेसर सीमा बेळूर मॅडम हे सोलापूरमधले आहे. हे ताई ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून महाराष्ट्राची सेट परीक्षा पास झालेले आहेत. त्याच्यानंतर प्रोफेसर महेश कुमार सर, महेश बदने सर हे कोरेगाव सातारा जिल्ह्याचे 55 वर्षांचे हे अतिशय देव माणूस आहे. ह्या दादांनी पर्यावरण प्रेमी आहे, यांच्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळत आहे. प्रोफेसर इलाई इनामदार हे आटपाडीचे आहेत, सांगली जिल्ह्यामधून मोटर मेकॅनिक म्हणून हे काम करणारा दादा इंग्रजी विषयामधून सेट पास झालेले आहेत. त्याच्यानंतर रणजित जगदीश भालेराव सर हे बार्शीचे आहेत, इंग्रजी विषय त्यांचा आहे. 4थ्यांदा त्यांनी सेट पास झाला 4थ्या प्रयत्नात आणि नेट परीक्षा पास झालेले आहेत. सूर्यकांत वसंत क्षीरसागर विठाचे आहेत, एज्युकेशन विषय आहे. अक्कलकोटच्या आमच्या घरी येऊन भेटला होता दादाने. त्याच्यानंतर सूरज हा बार्शी मधला तरुण विद्यार्थी, अतिशय हुशार असलेला विद्यार्थी, इंग्रजी विषयामधून पास झालेला आहे. सुनीता विश्वनाथ फुले हे ताई शिक्षिका आहे, मराठी विषयामधून सेट पास झालेले आहेत, पुण्याचे आहेत. प्रज्ञा अनुराधा ताई हे पुण्याचे आहेत, इंग्रजी अतिशय श्रीमंत घराण्यातील हा ताई खूप कष्ट घेऊन पास झालेले आहेत. त्याच्यानंतर ज्योती शिवाजी ठाकरे हे सांगलीचे आहेत, त्यांचा विषय एज्युकेशन आहे, ते परवा नेट एक्झाम मध्ये सुद्धा पास झालेले आहेत. सोनाली भगत ताई इंग्रजी विषयामधून पास झालेले हे ताई आहे. आजच त्या ताईनं मी मेसेज पाठवलो की ताई तुम्ही तुमचा ऍड्रेस सेंड करा. हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही तुमचा ऍड्रेस सेंड करा. तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक प्रतिमा, एक प्रेमाची भेट म्हणून मी तुम्हाला पाठवतो. त्याच्यानंतर हर्षल सदाशिव चिंचगेरे हे नागपूरचा तरुण विद्यार्थी, अतिशय हुशार असलेला मुलगा, कॉमर्स विषयामधून पास झालेले आहेत. चेहरा पाहिला की असं एकदम फ्रेश असलेला हा मुलगा. मेघा गावडेताई ही पास झालेले आहेत. प्रोफेसर शुभम भालेराव यांचा विषय पॉलिटिकल सायन्स आहे. संगमनेर तालुक्यामधले खेडे गावाचे हे सर आहेत, हे सर परीक्षा पास झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे पल्लवी, त्याच्यानंतर आहे महेश जाधव सर. महेश जाधव सर हे ह्यांचं वडील आहे विठ्ठल सर. हे विठ्ठल साहेब PA साहेब आहे, पोलीस PA साहेब आहे. आणि PA साहेब असून, पोलीस अधिकारी असून, एवढं नम्र माणूस, एवढं देवावर विश्वास ठेवणारा माणूस, एवढं दैवी भक्त असलेला माणूस मी कुठं पाहिलं नाही. आहे पोलीस साहेब, PA साहेब आहे, परंतु त्यांचं नेचर अतिशय नम्र, अतिशय मावाळू, अतिशय दैवी भक्त, अतिशय हळवा मनाचे हे व्यक्ती. हे आमच्या घरी अक्कलकोटला आले होते. पहाटे आले 4 वाजता. स्वामींच्या तिथं मठात राहून स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन पहाटे 7 वाजता आमच्या घरी येऊन 2 तास माझ्या सोबत बसलेत. मला सांगितलं की ह्या महेशला इथंच तुमच्या घरी ठेवा, 2 महिने ठेवून घ्या, काय फी आहे मी देतो सर. मी म्हटलं असं कसं, आम्हीच भाडे घरात राहतो, आम्ही क्लास वगैरे घेत नाही. नाही सर, तुम्ही आमच्यासाठी काय ते पण करा. शेवटी इथं तुमच्या गल्लीमध्ये एक रूम घेऊन माझ्या मुलाला तुम्ही शिकवा. फक्त रोज अर्धा तास त्यांना ट्रेनिंग द्या, फक्त अर्धा तास त्यांना मार्गदर्शन करा. मी म्हटलं मला वेळ मिळत नाही, मी शाळेत जातो साहेब, खूप अडचण आहे. नाही, शेवटी आठवड्यातून एकदा तरी त्यांना मार्गदर्शन करा, परंतु अक्कलकोटमध्येच राहावा. मी म्हटलो इथं राहायची गरज नाही, एक तास नाही 2 तास आज आमच्या घरी बसा, तुम्हाला मी पूर्ण स्टडी प्लॅनिंग सांगतो आणि माझं पुस्तक मी तुम्हाला देतो. मी जसं सांगतो तसं तुम्ही अभ्यास करायला सांगा दादांना, महेशला. आणि काही अडचण असलं तरी मला मेसेज टाका, मला फोन करा, मी माझ्या वेळेमध्ये तुम्हाला फोन करून सगळं गायडन्स देतो, काळजी करू नका. आणि गेल्या महाराष्ट्राच्या सेट एक्झाम मध्ये 2024 सेट एक्झाम मध्ये जस्ट 0.60 मध्ये तो नापास झाला होता. 0.60. तो एवढा रडला. मी म्हटलं अरे महेश, तू एवढा हुशार असून का रडतोस. आणि हे महेश एवढं बघा, वडील PA साहेब आहे,
मग वडील PS साहेब असून सुद्धा गरीबातील गरीब स्वभाव असलेला हा महेश, आणि दिसायला तर असं एकदम धप्पाड शरीर असलेला हा महेश, मनाने खूप हळू असलेला मुलगा. आणि काल महाराष्ट्राच्या सेट एक्झाम मध्ये इंग्रजी विषयातून प्रचंड मार्काने तो परीक्षा पास झाला. त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी मला खूप छान असं एक मेसेज पाठवलेले. ते मेसेज मी तुम्हाला एकदा जे वेळ आला की एकदा व्यवस्थित त्यांचा मेसेज मी तुम्हाला वाचन करून सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर आपण कोण, शुभम झाला, महेश झाला, पल्लवी वसंत बनसोडे ताई, या ताईचा विषय आहे इंग्रजी, संभाजीनगरचे आहेत. ताई खूप हुशार आहेत आणि नम्र आहेत. प्रोफेसर गणेश सुनील उपाध्ये, हे पण एकदम चांगला माणूस, सोशल वर्क आहे, एकदम खटाखट राहणारा हा मुलगा. गणेश कॉंग्रॅच्युलेशन. सुनील सर हे इंग्रजी विषयामधून महाराष्ट्राचे सेट एक्झाम पास झालेले गुरु आहेत, कॉंग्रॅच्युलेशन सर. प्रोफेसर वैशाली ईश्वर ढवणेताई, इंग्रजी विषयामधून वैशालीताई पास झालेले, एकदम मॉडर्न सिस्टीम असलेले ही ताई, परंतु एकदम हुशार असलेले ताई. प्रोफेसर सुषमा, ಅದೇನು ಮಾಡಬೇಡ. सुषमा कुलकर्णी ताई, सुषमा कुलकर्णी ताई, बापरे, बसतो आता. 2019 पासून 2019, 20, 21, 22, 23, 24, 25 किती वर्ष झाले? 5, 6, 7 वर्ष प्रयत्न केलेले हे ताई. त्यांचं मूळ गाव इथे लातूर, ते राहतात धुळेला. त्यांचं मिस्टर असिस्टंट प्रोफेसर. हे ताई जेव्हा आपण तुम्ही फोन केल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला फोन केल्यानंतर त्यांचा एंगेज लागला तर कंपनीकडनं जसा आवाज येतो तसं एवढं नम्र त्यांचा ध्वनी आहे, अतिशय साऊंड. त्यांचा जो ध्वनी आहे, त्यांचा जो साऊंड आहे ते एवढं पोलाइटनेस आहे. बापरे, सुषमाताईंनी दरवेळी सेटमध्ये त्यांचा रिझल्ट जाणार. 2 मार्काने राहिलं, 6 मार्काने राहिलं, 4 मार्काने राहिलं. बाबा, मला ह्या ताईला काय म्हणून समजून सांगावं, काय म्हणून त्यांना मी सपोर्ट करू. शेवटी ताईंनी यश मिळवलेच. ताईंनी काल झालेलं महाराष्ट्राच्या सेट काय म्हणाल, बस झाला सर, आता मी पास झालो बघा. एवढं निराळ मनाने पास झाले ताई. इंग्रजी विषय हुशार असलेलं ताई, हुशार आहे. एकदा टेक्निक सापडत नसल्यामुळं कमी मार्काने त्यांचा रिझल्ट जात होता. व्हिडिओ मुगेन मी हिंग हुडितीनಲ್ಲ इब्ರು ಮಂದಿಗಿನ. रंजना राहुल बागल हे विटाची आहे, त्यांचा विषय आहे कॉमर्स. हुशार असलेले रंजना ताई, कॉंग्रॅच्युलेशन ताई. प्रोफेसर रविकांत सोपन थोरवे सर, यांचा विषय आहे केमिस्ट्री. हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे सर आहेत, अतिशय हुशार असलेले गुरु. प्रोफेसर कृष्णा रामचंद्र भोसले सर, एकदम स्ट्रिक्ट माणूस, प्रायमरी शिक्षक आहे आणि विषय एज्युकेशन विषय आहे. 2-3 वेळा मी फोन उचलला नसल्यामुळे, काय राव सर तुम्ही, आम्ही एवढं प्रेमाने आदराने तुम्हाला फोन करतो, तुम्ही फोनच उचलत नाही, काय म्हणून तुम्हाला बोलायचं म्हणून एकदा कडक मेसेजच मला पाठवलं. मी म्हटलं सर, कडक गुरुजी, टेन्शन घेऊ नका, फोन उचललं नाही म्हणून तुम्ही राग मानू नका. परत सरांचं आमचं फक्त आम्ही पुस्तक पाठवलो आणि पुस्तक वाचन केलेत. आणि पुस्तक वाचन करून गुरुनी मला मेसेज पाठवलं की सर, आय क्वालिफाईड महाराष्ट्र सेट एक्झाम, मी महाराष्ट्राचे सेट एक्झाम पास झालो म्हणून सरांनी मला मेसेज पाठवले. 190 मार्क मिळालेले सर. मी कालपासून फोन करतोय पण आपला एंगेज लागत होता. आपले खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आपली पुस्तके खूपच दर्जेदार आहेत. तुमचे युट्यूबचे व्हिडिओ पाहून मी उत्तीर्ण झालो, असे कृष्णा सर, एज्युकेशन विषयामधून पास झाले आणि ते वेगळं कृष्णा सर. हे आपले हे करवीरचे आहे, कोल्हापूर जिल्हा. त्याच्यानंतर आहे आपलं गोविंद शिवदास बोंबलीवाड सर,
हे आपले लातूरचे आहे, कॉमर्स विषयामधून पास झालेले सर आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं की सर आय एम गोविंद हियर. सर मी तुमचे व्हिडिओ युट्यूबवरील व्हिडिओ पाहिले आहेत, त्याचा मला सेट परीक्षेसाठी खूपच फायदा झाला. मी वाणिज्य या विषयात सेट परीक्षा पास झालो. गोविंद शिवदास बोंबिलवाड लातूर. मी अक्कलकोटला येत असतो अधूनमधून. तुम्ही खूप बिझी असतात, पण तुमचा वेळ असेल तर प्लीज सांगा, मी आल्यावर भेटेन तुम्हाला. मला पेपर 1ला 80 गुण मिळाले, मला पेपर 1ला 80 गुण मिळाले असे हे गुरु मला सांगितले. बघ, पेपर 1ला 80 गुण. सर थँक्यू, सर थँक्यू. प्रत्येक गुरूंचा किती आणि काय म्हणून मी प्रेरणा सांगू, असे गुरूंचा प्रेरणा घेऊन तुम्ही पण येणारे महाराष्ट्राची सेट एक्झाम पास व्हा, नेट परीक्षा पास व्हा. मी तुमच्या सोबत आहे. आपण सर्वांनी मिळून यश संपादन करूया. थँक्यू. नमस्कार.